नवापूर शहरात ॲमेझॉन कंपनीकडून पूरग्रस्तांना 300 अन्नधान्य किट वाटप। शहरी भागातील जनताप्रमाणे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मदतीच्या अपेक्षा। ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरातील इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी, सुभाषनगर, इंदिरानगर, खाकरफळी भागातील पूरग्रस्तांना 300 अन्नधान्य किटचे वाटप आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते। नवापूर तालुक्यात 26 जुलै 2024ला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता। यावेळी नवापूर शहरात नदी नाल्यांकाठी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्याची नासाडी झाली होती। चिंचपाडा गावातील शेकडो कुटुंब आणि शहरातील इंदिरानगर, खाकरफळी, इस्लामपुरा, देवळफळी, सुभाषनगर, ईदगाह रोड, प्रभाकर कॉलनी अशा अनेक भागात 5-6 फूट पाणी घरात शिरले होते। यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचा जीव वाचवला होता। पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते। पूरग्रस्तांसाठी ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ऑगस्ट 2024ला नवापूर येथील अग्रवाल भवन येथे पूरग्रस्त लोकांना 5 किलो तांदूळ, 5 किलो पीठ, 2 किलो रवा, 1 किलो तेल, तिखट, मीठ, मसाला असे एकूण 16 किलो वजनाचा शिदा असलेले किट आमदार शिरीष कुमार नाईक, सेवानिवृत्त उपायुक्त अरविंद वळवी, मुख्य अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, आदर्श शिक्षक विक्रम पाटील, दिलासा कार्ड सेवाभावी संस्थेचे पुष्कराज तायडे, चंद्रकांत नगराळे आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते। यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड संस्थेचे आभार मानले। तहसील ऑफिस, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन या सर्वांनी सतर्क राहून सगळीकडे भेटीगाठी केलेल्या आहे। पंचनामे सुद्धा तहसील कार्यालयाने तलाठ्यांमार्फत केलेले आहे आणि नवापूर शहरामध्ये जे घरांमध्ये पाणी घुसलं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आम्ही सुद्धा वैयक्तिक मदत केलीच आहे, परंतु जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ते कधी भरून न निघणारे आहे आणि ॲमेझॉनच्या वतीने आज आधार कार्ड ही जी NGO आहे, दिलासा कार्डची NGO आहे, त्याच्या वतीने सुद्धा नवापूरमध्ये किट्स वाटप अतिशय म्हणजे चांगलं काम, पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या अध्यक्षांशी सुद्धा मी आता फोनवरती बोलणारच आहे की जिथे जिथे अजून नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तिथे आपण धान्याच्या रूपाने किट्स वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करणार आहे। त्या पुराच्या बातम्या आमच्या जालन्यामध्ये दिसायला लागल्या आणि त्या बातम्याच्या आधारे मी काय केलं, जे काही आपले सामाजिक उत्तरदायित्व निधी असतात, जे काही डोनर असतात त्यांना पाठवल्या आणि त्यातूनच लगेच आम्हाला दिलासा संस्थेकडून एक मेसेज आला की आपण त्यांना मदत करू शकतो। आता माझ्याकडून त्यावेळेस काय झालं की आकडा पेपरला आला होता 275चा, की त्याच्यात फक्त 300 ॲड केले, म्हणजे एक 25 ॲड केले आणि 300ची डिमांड केली। आता जर समजा जास्त आपण जास्त पण मागितलं असता तर यासाठी आपल्याला दिलासा संस्थेकडून ॲमेझॉनकडून जो काही पूरग्रस्तांसाठी रेशन किट त्याच्यामध्ये आटा म्हणजे गव्हाचं पीठ 5 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 2 किलो रवा आणि बाकीचं हळद, मीठ, तेल ह्या सगळ्या गोष्टी असतात, जेणेकरून तात्काळ रिलीफ म्हणजे तात्काळ एक मदत म्हणून जेणेकरून तुम्हाला पुढे निघून न जाता लगेच स्वयंपाक तुम्ही करू शकता असं साहित्य आपण वाटप करणार आहोत। आणि यासाठी आपल्याला आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय श्रीदादा नाईकसाहेब उपस्थित झाले, PSI साहेब उपस्थित झाले, PI साहेब उपस्थित झाले आणि आपली मान्यवर मंडळी वळवी साहेब यांचं मी एकदा आमच्या या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली त्याबद्दल मी सरांचे लवकरच संस्थेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।